हाय फ्रेंड्स, मी रोहिणी रंगावार. लेट्स लर्न संस्कृतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत षष्ठी विभक्ती आणि त्याचा कारक नाही आहे म्हणून फक्त षष्ठी विभक्ती. ह्याला कारक नाही. जेथे संबंध असतो त्या संबंधवाचक शब्दाची नेहमी षष्ठी विभक्ती करतात. आणि इथे कारक म्हणजे आपण म्हटलेलं होतं की क्रियापदाचा वाक्यातील कोणत्याही शब्दाशी जेव्हा प्रत्यक्ष संबंध येतो तेव्हा त्याला कारक म्हणतात. इथे षष्ठी विभक्तीचा कारक क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही म्हणून आपण ह्याला कारक नाही असं म्हटलेलं आहे. इथे आपण एक उदाहरण पाहूयात. एषः विष्णोः सुधाखंडः. हा विष्णूचा खडू आहे असा याचा अर्थ आहे. कस्य सुधाखंडः असा जर आपण प्रश्न विचारला तर विष्णोः सुधाखंडः असं आपल्याला उत्तर मिळतं. इथे विष्णू आणि सुधाखंड या दोघांमध्ये संबंध आहे. विष्णू आणि सुधाखंड या दोघांमध्ये संबंध आहे आणि म्हणून या संबंधवाचक कुणाशी संबंध आहे? विष्णूशी संबंध आहे म्हणून विष्णूची षष्ठी विभक्ती केलेली आहे. उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, षष्ठी एकवचन, षष्ठी विभक्तीचे एकवचन विष्णू असं झालेलं आहे. परत दिलीपस्य दुसरे एक उदाहरण पाहूयात. अनुजः गणेशः. दिलीपचा लहान भाऊ गणेश आहे असं याचं मीनिंग आहे. इथे दिलीप आणि गणेश या दोघांमध्ये संबंध आहे म्हणून ज्याच्याशी संबंध आहे त्या पदाची षष्ठी विभक्ती करतात. तर इथे दिलीपशी संबंध आहे म्हणून या दिलीप या अकारांत पुल्लिंगी शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे म्हणून दिलीपस्य इथे षष्ठी विभक्ती केलेली आहे. तसंच पठनम, श्रवणम, गमनम यांना भाववाचक शब्द असेही म्हटलं जातं. भाववाचक शब्द, या भाववाचक शब्दांचा प्रयोग आला असता षष्ठी विभक्ती होते. या भाववाचक शब्दांचा प्रयोग आला असता षष्ठी विभक्ती होते. कुणाची षष्ठी विभक्ती होते तर कर्तृपदाची तसेच कर्मपदाची. पठनम, श्रवणम, गमनम या भाववाचक शब्दांचा जर प्रयोग आला असता षष्ठी विभक्ती होते कर्तृपदाची किंवा कर्मपदाची. आपण एक एक उदाहरण पाहूयात. सह विषयस्य प्रतिपादनम सम्यक् कृतवान्. सम्यक् कृतवान्. त्याने विषयाचे प्रतिपादन छान केले, चांगले केले असं याचं मीनिंग आहे. इथे प्रतिपादन हे पठन हे भाववाचक शब्द आहे, भाववाचक शब्द आहे आणि जेव्हा इथे पठन असं भाववाचक शब्द आल्यामुळे प्रतिपादनम भाववाचक शब्द आल्यामुळे इथे विषयस्य कर्मपद हे काय आहे? कर्मपद आहे विषय आणि म्हणून त्याची षष्ठी विभक्ती झालेली आहे. म्हणून त्याची षष्ठी विभक्ती अकारांत पुल्लिंगी विषय शब्दाची षष्ठी विभक्ती विषयस्य झालेली आहे. आता आपण कर्मपद बघूयात. रामस्य आगमने विलंबः नास्ति.
विलम्बः नास्ति। प्रस्तुत उदाहरणात रामाच्या येण्याला वेळ नाही, उशीर नाही असा याचा अर्थ आहे। इथे आगमने हा भाववाचक शब्द आलेला आहे। आगमने हा भाववाचक शब्द आलेला आहे आणि जेव्हा भाववाचक शब्दाचा प्रयोग झाला असता कर्तृपदाची किंवा कर्मपदाची षष्ठी विभक्ती होते। तर इथे रामः हे कर्तृपद आहे आणि म्हणून ह्याची रामस्य अशी षष्ठी विभक्ती झालेली आहे। अकारांत पुल्लिंगी शब्द आहे। रामस्य षष्ठी एकवचन षष्ठी विभक्ती झालेली आहे। तसेच मित्रांनो कोणते कोणते शब्द आले असता षष्ठी विभक्ती होते ते आता आपण पाहणार आहोत। कृते, समीपे, अधः, उपरि, वामतः, दक्षिणतः, पुरतः, पृष्ठतः हे शब्द आले असता षष्ठी विभक्ती होते। हे शब्द आले असता षष्ठी विभक्ती होते। आपण एकेकाचे एक एक उदाहरण बघूयात। कृते, बालकानां कृते शिक्षणम् आवश्यकम्। मुलांसाठी शिक्षण आवश्यक आहे। कृते हा शब्द आला असता ज्याच्यासाठी त्याची षष्ठी विभक्ती करतात। इथे षष्ठी विभक्तीचा अर्थ चाचीचे असतो, परंतु कृते हा शब्द आला असता बालानां कृते ह्याचा अर्थ चतुर्थीचा होतो। चतुर्थी विभक्तीचा बालकांसाठी असा त्याचा मीनिंग होतो। म्हणून बालानां कृते शिक्षणम् आवश्यकम् इथे कृते आल्यामुळे बालक या शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे। समीपे, गृहस्य समीपे वाचनालयः अस्ति। घराच्या जवळ, समीपे म्हणजे जवळ, घराच्या जवळ वाचनालय आहे। इथे समीपे हा शब्द आल्यामुळे गृह या शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे, गृहस्य। तसंच अधः, उपरि एक बघूयात। वृक्षस्य अधः शुनकः उपविशति। झाडाच्या खाली कुत्रा बसलेला आहे असं याचं मीनिंग आहे। इथे अधः हा शब्द आलेला आहे म्हणून वृक्षस्य या शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे। कशाखाली? झाडाच्या खाली, म्हणून वृक्षस्य। आता उपरि ह्याचं बघूयात। वृक्षस्य उपरि मर्कटः वसति। प्रस्तुत उदाहरणात उपरि हा शब्द आलेला आहे। झाडाच्या वर माकड बसतो असं याचं मीनिंग आहे किंवा राहतो, म्हणून वृक्ष या शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे, वृक्षस्य। तसंच वामतः, दक्षिणतः। रामस्य वामतः सीता, दक्षिणतः लक्ष्मणः च वर्तते।
रामाच्या डावीकडे सीता आणि उजवीकडे लक्ष्मण असतो, असे याचं मीनिंग आहे. वामतः आणि दक्षिणतः या शब्दांचा प्रयोग आल्यामुळे रामस्य या शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे. रामस्य या पदाची षष्ठी विभक्ती झालेली आहे. आता पुरतः पृष्ठतः याचं एक उदाहरण बघूयात. पाठशालायाः पुरतः क्रीडांगणं वर्तते. शाळेच्या समोर क्रीडांगण आहे, असे याचं मीनिंग आहे. पुरतः हा शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे समोर ह्याचं मीनिंग आहे. कशाच्या समोर? तर शाळेच्या समोर. म्हणून पाठशाला या हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून ह्याची षष्ठी विभक्ती झालेली आहे मित्रांनो. तसंच पृष्ठतः, गृहस्य पृष्ठतः पर्वतः अस्ति. घराच्या पाठीमागे पर्वत आहे, असं याचं मीनिंग आहे. आणि इथे पृष्ठतः हा शब्द आल्यामुळे ज्याच्या पाठीमागे त्याची षष्ठी विभक्ती, म्हणून घराच्या पाठीमागे म्हणून या घराची षष्ठी विभक्ती झालेली आहे. मित्रांनो, आपण षष्ठी विभक्ती बघितली. त्याचं कारक नाही आहे, कारण त्याचा क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही, म्हणून ह्याला कारक नाही. आपण ते कोणते शब्द आले असता षष्ठी विभक्ती होते ते आपण पाहिलं. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.